म्हणून नेमणूक करण्यात येते। त्याचबरोबर सरचिटणीस म्हणून निरंजन डावखरेजी, योगेश सागर, संजय कुटे, श्रीमती माधवी नाईक, श्री राजेश पांडे, श्री सुनील राणे या 6 जणांची सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते। चिटणीस म्हणून प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय फुके, श्रीमती वर्षा डहाळे, श्री संतोष जनाटे, श्री संजय जगताप, श्रीमती अर्चना डेहनकर, श्रीमती रोहिणी नायडू, श्री राम सातपुते, श्री प्रवीण घुगे, श्रीमती रेखा कुलकर्णी, श्रीमती भैरवी वाघ या 12 जणांची चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात येते। त्यानंतरच्या कोषाध्यक्ष म्हणून मिहिर कोटेजा आणि सहकोषाध्यक्ष म्हणून अरुण लखानी यांची नेमणूक करण्यात येते। मुख्यालय प्रभारी म्हणून रवींद्रजी अनासपुरे आणि मुख्यालय सहप्रभारी म्हणून विश्वास फाटक यांचीही नेमणूक करण्यात येते। त्याचबरोबर मुख्य प्रवक्ता म्हणून नवनाथ बन यांचीही नेमणूक करण्यात येते। आमच्याकडे जे मोर्चा आहेत त्या मोर्चांच्या संदर्भामध्ये ही आज नेमणुका घोषित करतोय। यामध्ये युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडी आणि महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून श्रीमती चित्रा वाघ, त्याचबरोबर किसान मोर्चा अध्यक्ष म्हणून वेताळ यांची आणि ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून योगेश टिळेकर, एससी मोर्चा अध्यक्ष म्हणून विश्वजित गायकवाड, एसटी मोर्चा अध्यक्ष म्हणून देवराम होळी, भटके विमुक्त मोर्चा अध्यक्ष म्हणून नरेंद्र पवार आणि अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष म्हणून इद्रिस मुलतानी या सर्वांची आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रेस रिलीज करावी म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली आणि आज या प्रमुख मोर्चा आणि पदाधिकारी यांची आज घोषणा ही करण्यात येत आहे। खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या या कार्यपद्धतीमध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला सर्वांना पदाची जबाबदाऱ्या या बदलत असतात। त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता त्याच्या पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने हा काम करत असतो। परंतु वेगवेगळ्यांना पदाधिकाऱ्यांना संधी देणं ही भारतीय जनता पार्टीची असणारी